सुमित पवार, स्ट्राइक ऑन दत्ता पवार. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडूवर पाहतोय, टॅप करण्याचा प्रयत्न. उमेश कदम चेंडूवरती पोहोचलेत. तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये जर आपण बघितले गेले तर एक सिंगल मात्र रोखू शकणार नाहीयेत. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धाव्याच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 4 धावा आहेत. आज लढावं लागणार आहे कामशेत संघाला. नारायण साबळे स्ट्रायकन तयार. ओहो, यावेळेस लेग कटर. चेंडू पडला गुडले स्पॉट वरती. चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू आपल्याला मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला. सुमित पवार अक्षर रिप्ले मध्ये आपण बघूयात पुण्याच्या स्क्रीनवरती. अगदी चेंडूवरती शेवटच्या लास्ट मुवमेंटला बॅकअप हँड गोलंदाजी आपण बघतोय सुमित पवारची. डॉट बॉल मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकर नारायण. कोलवट टप्प्याचा बॉल होता. लंदी कार्पेट मिड ऑन मध्ये चेंडू तिथे अडवला जाईल तोपर्यंत मैदानामध्ये घेतली जाणार आहे सिंगल. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धावा आहेत. निसर्गाची सौंदर्य खान म्हटलं की मावळ तालुका, इतिहासाची साक्ष देणारा तालुका म्हटलं की मावळ तालुका. आज त्या तालुक्यामध्ये रंगलेला क्रिकेटचा देखणा सोहळा आपण इथे मैदानामध्ये बघतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे सुमित पवार. यावेळेस स्लोअर फुल टॉस गॅप मध्ये चेंडू मात्र खेळलाय. फक्त दिशा दिली. बीच में से मिली दरार, उसमें से ढूंढ ले रन 4. चौकार. चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, षटक क्रमांक संपलं जाणार आहे ते पहिलं. स्क्रीनवरती आपण बघतो आमचा प्रेक्षक राजा. या क्रिकेटच्या स्पर्धेला मिनी वर्ल्ड कप का म्हटलं जातं ना, तर इथला प्रेक्षक राजा ही क्रिकेटची स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती घेतो आणि या स्पर्धेला कव्हर करण्याचं काम मात्र आमचे दोन्ही कॅमेरामॅन चांगल्या प्रकारचं काम करतायत इथे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय ते सन्माननीय सोमनाथजी दामणकर उर्से नगरीचे उद्योजक, त्यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ आधारबळ सन्माननीय उर्से गावचे माजी उपसरपंच, असंख्य युवकांचे आधारस्तंभ, एक युवा हृदय सम्राट अविनाश दादा कारके आमचं देखील आपण पाहतोय आगमन मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. मान्यवरांचं स्वागत आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विशाल मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती येणार आहे. व्हेरिएशन ही मात्र विशालची ओळख राहिली आहे. राऊंड द विकेट. विशाल तयार. आडव्या बॅटने मात्र चेंडू तिकडून करण्याचा प्रयत्न. 7 द्यावी लागणार आहे खऱ्या अर्थाने. या मैदानावरती आपण बघितलंय सकाळी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही बघितलं की 100 ही जास्तीत जास्त मात्र धावा पूर्ण होताना बघितलेले आहेत. 123 झालेले आहेत या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये. त्यामुळे या मैदानावरती धावा होतात हे मात्र विसरून जमणार नाही. फक्त संयम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो संयम या दोन्ही फलंदाजांना दाखवावा लागेल. विशाल तयार आहे. स्ट्रायकर नारायण साबळे. यावेळेस नारायणच्या स्लॉट मधला चेंडू पाठवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार रन. संयम आपण म्हणतो ना, संयम फार महत्वाचा आहे. इथे मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंना संयम तर दाखवायचा आहे, कारण हे दोन्ही खेळाडू जर शेवटपर्यंत उभे राहिले ना तर या दोन्ही खेळाडूंसाठी मॅच अवघड नाहीये. दत्ता पवार आहे दुसऱ्या बाजूला. नारायण साबळे देखील साथ द्यावी लागणार आहे. षटकार इथे मैदानाच्या मध्ये आलाय. स्कोर कार्ड वरती 15 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. स्ट्राइक ऑन नारायण साबळे. हाफ ट्रॅकर बॉल होता. स्क्वेअर लेगला चेंडू मात्र तिथे खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक राहतील फार दूरवरती. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. 4 धावा.
इथे जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतो, या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत ते 19 धावा च्या स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा विशाल स्ट्रायकर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. नारायण साबळे हाफ ट्रॅकर बॉल होता, आता मात्र टप्पा थोडासा मागे ठेवला. अगदी गुडले स्पॉट आणि त्याच्यात थोडासा मागे ठेवलेला चेंडू होता. लेग कटरचा आपण पाहतो यावेळेस वापर केला विशालने. डॉट बॉल इथे मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय थोडेसे सरप्राईज राहिले नारायण साबळे. चेहऱ्यावरती स्मित हास्य देखील बघायला मिळालं. स्कोर कार्ड वरती 19. गोलंदाजीसाठी गोलंदाज विशाल. यावेळेस बॅटचा फेस फक्त ओपन केलाय, पुढे टाकलेला चेंडू, चेंडू चाललाय एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. ते आपण पाहिले तर मैदानामध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतो, या चौकाराच्या मदतीने क्लास दाखवलं यावेळेस नारायण साबळेने. नारायण साबळे इथे मात्र सांगतोय की मी फक्त ऑन साइडला चांगले स्ट्रोक खेळत नाही, माझ्याकडे कव्हरचेच देखील चांगले स्ट्रोक आहेत. आता मात्र दूरवरून खेचून मारण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या रीच पर्यंत पोहोचू शकले नाही नारायण साबळे. चेंडूला पुन्हा एकदा वळवलं विशालने. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जाणार, इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा मग बघणार आहोत अगदी वाईड लाईन धरून टाकलेला चेंडू इन कटर बघायला मिळाला. डॉट बॉल मैदानामध्ये आलेला आहे. संघाचा कॅप्टनचं मी लक्ष वेधेल, तुमच्याकडे निर्धारित वेळ आपण दिलेला आहे आणि निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला 8 षटकं पूर्ण करायची आहेत. ओके, व्यासपीठावरती जाऊन पाहिलं गेलं तर उद्या प्रशांतजी खेडकर साहेब देखील उद्या मात्र आपल्याला या मैदानावरती खेळताना बघायला मिळणार आहेत आणि आज स्पेशली मात्र त्यांनी वेळ या मैदानाचा आढावा घेण्यासाठी ते आलेले आहेत. संयम आपण म्हणतो ना फार महत्वाचा आहे, तुमचं टेम्परमेंट फार महत्वाचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले ते घेतलाय. संयमाबद्दल आपण चर्चा केली तर निश्चितप्रमाणे एकदा लोहार दादाकडे विचारणा केली. लोहार दादाला विचारलं, लोहार दादा आतापर्यंत तुमच्याकडे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही हातोडे किती वापरलेले आहेत? तो म्हटलं आतापर्यंत मी जेव्हापासून माझं काम सुरू केलं तेव्हापासून हजारो हातोडे माझ्याकडून तुटलेले आहेत. त्यांना दुसरा प्रश्न विचारला की तुमची जी आयरन आहे त्या आयरनला किती वर्ष झालेले आहेत, किती तुटलेले आहेत? त्याने एकच उत्तर सांगितलं, माझ्या पिढ्यानपिढी मात्र ती आयरन एकच आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की जो घाव घालतो ना तो तुटतो, जो संयमाने राहतो तो टिकतो. संयम फार महत्वाचा आहे. सुमित पवार बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो मैदानात येणार आहेत. स्ट्राईक ऑन दत्ता पवार आहे. नारायणने ते आपला गिअर चेंज केलेला आहे आणि दत्ताला देखील माहिती आहे ते मॅच ही महत्वाची आहे, कारण ही मानाची स्पर्धा आहे. परंतु दत्ता पवार ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, षटकार आलेला आहे. 6 रन. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. दत्ता पवारच्या बॅट मधून आलेला षटकार आहे. एका बाजूला सुमित पवार, दुसऱ्या बाजूला दत्ता पवार. दत्ता पवार डीपी यावेळेस मात्र चेंडू सोडून दिलाय. अगदी मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस निश्चितपणे पंचाकडे थोडीशी मागणी तिथे केली जाते आणि मैदानामध्ये आपण जर बघितलं गेलं पवार आपण पाहतोय श्री चेंडू मात्र सोडून देतोय. डॉट बॉल इथे मैदानात येताना आपल्याला बघायला मिळाला. पुण्याचा दत्ता डीपी कोलबट टप्प्याचा बॉल होता. यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण बघतोय थोडासा चाचपडत खेळण्याचा प्रयत्न आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आता मैदानाच्या मध्ये इथे बघितले गेले तर
स्कोर कार्ड वरती 29 धावा आहेत, 29 रन. सुमित पवार देखील सांगतो, एक तेरी तो एक मेरी. एक षटकर तू माझ्यावरती खेळल्यानंतर 2 चेंडू डॉट टाकण्याची ताकद माझ्याकडे देखील आहे. कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय तिथे अगदी सावधरित्या. ओ हो हो, चेंडू हातामध्ये आला नाही तिथे आणि त्याचे परिणाम काय झालेत. ओ हो, देवाकडे मी एक डोळा मागितला, देवाने मला 2 दिले. जिथे 1 धाव घेणं अवघड होतं ना, तिथे 3 धावा आलेल्या आहेत आणि 3 धावेने संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर मैदानात पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 32 रन, 32 धावा ज्या धावफलकावरती आहेत. तिसरं षटक, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण इथे मैदानामध्ये बघतोय. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय, खोलवट टप्प्याचा चेंडू होता, मनगडाच्या साह्याने वळवण्याचा प्रयत्न दत्ता पवारने केला आणि तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवे मध्ये, बघायचंय झेल झालाय. उमेश कदम आहे चेंडूच्या खाली, टिपलाय झेल. षटकच्या कव्हर मध्ये पहिली विकेट. आमची विद्या चोरून नेतो खोटे मानभाव, ढोलकीला बांधीन तुझं पाय पाय पाय. आणि आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळतीये, 32 धावा धावफलकावरती आहेत. सतीश बदाले मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे दाखल होणार आहेत. दत्ता पवार, सुमित पवारने करामत केली आहे. सुमित पवारने जर आपण पाहिले गेले तर यश मिळवून दिलंय. नारायण साबळेची मोठी विकेट तो घेण्यामध्ये यशस्वी राहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस दत्ता. नॉन स्ट्राइक एंडला, स्ट्राइक ऑन सतीश. सुमित पवारचा पुढचा बॉल. स्वराज्य चषक आज मात्र निश्चितपणे कालचा दिवस आम्ही बघितला. या मैदानावरती कालचा दिवस गाजवणारा संघ धर्मवीर प्रतिष्ठान भाजे अर्थात सरपंच संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे संघाने मात्र कालचा दिवस गाजवला. कालचा प्लेअर ऑफ द डे ऋषिकेश जाधव सीसीएल लोणावळ्याचा संघाचा खेळाडू ठरला. प्लेअर ऑफ द डे किताबासाठी देखील पाहतोय स्वराज्य स्पोर्टची एक ब्रँडेड बॅट आहे, त्याचबरोबर एक ब्रँडेड कॅप देखील आहे. षटक क्रमांक आपण बघायचं संपलं जाणार आहे. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला, 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 30 चेंडू शिल्लक आहेत, 59 धावा अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये जिंकण्यासाठी जे बनवायचे आहेत. 30 चेंडू 59 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. प्रयत्न दोन्ही संघांना करायचे आहेत, कारण संतांनी सांगितले केल्याने होते आणि केलेची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा, परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी याच मैदानावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आम्हाला प्रयत्न करायचे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचे पुन्हा एकदा उमेश कदम, फिरकीचा जादूगर. सध्या जर आपण पाहिलं तर मावळ तालुक्याच्या संघांना रिप्रेझेंट करणारे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. एका बाजूला उमेश कदम, दुसऱ्या बाजूला दत्ता पवार. 2016-2017 आपण पाहिले गेले तर एकाच संघामध्ये, त्यावेळेस मात्र लीगचा फॉर्मॅट आणि TTPL तळेगाव प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवला आणि त्यानंतर उमेश कदम हे नाव प्रकाश जोतामध्ये आलं. पहिलाच बॉल फुल टॉस, दिशा से भटके तो पडेंगे फटके. षटकार है 6 रन. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, या षटकाराने आपण पाहतोय ती फुल टॉस चेंडू होता आणि असं म्हणतात ना, योग्य वेळी योग्य उत्तर दिले ते दत्ता पवारने. उमेश कदम पुन्हा तयार असतील ओव्हर द विकेट.
यावेळेस कट केला बॉलला पॉइंटच्या दिशेने आपण पाहतो. चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 2 धावा इथे मैदानामध्ये येणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 40 धावा. संघर्षाला तर मात्र आपण पाहतोय सुरुवात केली आहे. आणि मला वाटतं इथून तिथे जो मधला पोल आहे तिथे चेंडू आहे, इथून दिसतोय. यस, भेटला. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा संघाची धावसंख्या यावेळेस आपण पाहतो 40 धावाच्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॉल ट्रॅकवरती पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचं उमेश कदम आहे. प्रयत्न तो दोन्ही संघांना इथे करायचे आहेत. जो संघ जिंकणार आहे तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. पराभूत संघाला परतावं लागेल. यावेळेस मोठा असतो खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू चाललाय. इथे खेळाडूला दिलाय गुंगारा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला या चौकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक 44 धावा 44 रन. 27 चेंडू 47 अजून बनवायचे आहेत. 27 गेंदे और जीतने के लिए अभी भी 47 रनों की जरूरत. उमेश कदम तैयार आहे. स्ट्राइकर दत्ता पवार. आक्रमण तर मात्र दत्ता पवारने ते चढवलेलं आहे. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. आज की शाम किसके है नाम. हा ट्रॅकर बॉल अगदी आडव्या बॅटने मात्र चेंडू खेळलाय. डीप पॉइंटला चेंडू खेळाडू आहे तिथे. चेंडूला कव्हर करतील भावेश. चेंडूला तिथे अडवत आहेत. 1 धाव इथे मैदानाच्या मध्ये येतील. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा आहेत. 45 धावा. दत्ता पवारला माहिती आहे उमेश कदमच्या या गोलंदाजीच्या मध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या ना त्या धावा आलेल्या आहेत. इथे फक्त खेळायचं नाहीये, स्वतःची विकेट देखील सेव्ह करून खेळायचं आहे. ओहो, यावेळेस तुमच्या अगदी बाहेर व्हाईट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळाला आणि रिव्हची मागणी केली. यावेळेस व्हाईट साठी आपण पाहतोय रिव्ह. टीव्ही अंपायर अनिल माळी सर आपण पाहतोय याच्यामध्ये थोडेसे बिझी होतील. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं की हा डिसिजन फार महत्वाचा असणार आहे, कारण प्रत्येकाला माहिती एका एका चेंडूची किंमत काय आहे. फेअर डिलिव्हरी रिव्ह सक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी कळवलाय. डॉट बॉल इथे मैदानामध्ये असणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा बघायचं आहे. उमेश कदमची एक वेगळी खासियत राहिली आहे. इन कटर बॉल. बॉलर तयार आहे उमेश कदम. कोलवट टप्प्याचा बॉल. आता मात्र वेग होता या चेंडू मध्ये. प्रॉपर मिडल चेंडू मात्र तिथे होऊ शकला नाही. 1 धाव इथे मैदानाच्या मध्ये आता येणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आणि शेवटचे आपण पाहतो मैदानामध्ये 24 चेंडूंचा इथे खेळ जो शिल्लक आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही मात्र 45 धावा ज्या जिंकण्यासाठी मात्र जे बनवायचे आहेत. 24 गेंदे और जीतने के लिए अभी भी 45 रनों की जरूरत. ही मॅच आहे. मावळचा मिनी वर्ल्ड कप म्हणून मात्र आपण स्वराज्य चषकाकडे का पाहतो. इथलं या स्पर्धेचं देखणं आयोजन, प्रेक्षक राजाची अलर्ट गर्दी, दर्दी प्रेक्षक आज मात्र इथे गर्दी करतोय. सुदेश उर्फ गुड्डू. या खेळाडूच्या बोटांची जादू आपण सतत बघितलेली आहे. आज बघायचे तो खेळ पुन्हा एकदा इथे सुदेश कडून आम्हाला मैदानामध्ये बघायला मिळणार का. बॉलिंग ट्रॅक वरती आपण इथे मैदानामध्ये बघूयात. सुदेश तयार आहे. स्ट्राइक ऑन सतीश बथाले एसबी. ओ, यावेळेस आउट कटर व्हाईट बॉल इथे मात्र आपण बघतोय पंचाने कळवलेला आहे. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. अतिरिक्त धावेने संघाचा वाढतं धावफलक
47 धावा धाफलकावरती. दत्ता पवार 11 चेंडू खेळला, 29 धावा त्याने मात्र बनवल्यात. सतीश 3 चेंडू खेळला, 3 चेंडू मध्ये 1 धाव त्याने बनवली. सतीशला साथ द्यावी लागणार दत्ता पवारला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, घर 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 फिरणारा चेंडू, डॉट बॉल इथे आलाय. सुदेशला माहिती आहे काय वळवलाय चेंडूला सुदेशने. पुन्हा एकदा फार मोठी अपील जरूर तिथे केली आहे. आणि एलबी साठी आपण इथे रिव्ह्यू ठेवलेला नाहीये. लेग बायच्या रूपाने आलेली सिंगल आहे. 1 धावे ते मैदानाच्या मध्ये घेतले जाईल. एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आता मात्र आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. त्या अक्षर रिप्ले मध्ये आपल्याला बघायचं आहे. स्कोर कार्ड वरती 48 धावा. बॉलर तयार. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा ते बदल केला जाणार आहे. वेळ वाचवायचा असं म्हणतो ना, वेळ या जगामध्ये तुमच्यासाठी सर्व काही थांबेल परंतु वेळ कधी थांबणार नाही. अक्रॉस द पॅट इथे खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूची होईल फेकी, अचूक फेकी यावेळेस मात्र मैदानामध्ये बघायला मिळाली. सुमित पवार तिथे मात्र चेंडू अडवतोय. संघाची धावसंख्या आता मात्र मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं ना तर एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॉलर तयार सुदेश. ओ यावेळेस चेंडू सोडून दिलाय ऑस्ट्रोमच्या अगदी बाहेर. व्हाईट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलाय. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. हे अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय. छत्रपती शिवा वॉरियर्स कामचे संघाची धावसंख्या ती 50 धावा. अर्धशतक पूर्ण झालेले. लोअर फुल टॉस पिक केलाय बॉलला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कोही नाही मौका, सीधा चौका फॉर रन. थँक्यू डीजे. आणि ते आपण मैदानाच्या मध्ये बघतोय चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. संघर्ष दोन्ही संघांचा इथे सुरू आहे. असं म्हणतात ना, बिन साबन बरसात नहीं होती, सूरज डूबे बिना रात नहीं होती. अब कुछ हालात ऐसे है जीत के लिए बिना संघर्ष शुरुआत नहीं होती. आणि ती सुरुवातीने मात्र दोन्ही संघांकडून झाली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र समीकरणामध्ये थोडंसं बघूयात. 20 चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे. 37 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. चेंडू आणण्यासाठी वाट पाहू नका, मॅच स्टार्ट करायची आहे. मैदानाच्या मध्ये बघायचंय पुन्हा एकदा मॅच बॉल आलेला आहे तिथे. मैदानामध्ये बघायचंय पुन्हा एकदा 20 चेंडू 37 अजून बनवायचे आहेत. स्ट्राइक ऑन तयार. सतीशच्या बॅट मधून आलेला चौकार आहे. यावेळेस अगदी शेवटपर्यंत मात्र वेट अँड वॉचची भूमिका राहिली. बॅकफुटला जात मात्र चेंडू खेळून काढलाय. सतीशने एक सिंगल, मिड विकेटला पण पाहतो खेळलेला चेंडू. 1 धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 55 धावा आहेत. 55 रन. 55 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सुदेश अगदी 2-3 पावलाचा रनअप. यावेळेस मैदानामध्ये पुन्हा बघायचे पॉइंट मध्ये. वाह काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे इथे. भावेश तुमकर या उभरत्या खेळाडूचं काय जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा आपण बघणार आहोत. हा उभरता स्टार आहे. स्क्वेअर कटचा फटका होता. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूने वळण घेतलं परंतु एफर्ट्स दाखवले भावेशने. मला वाटतं माऊली आहे तिथे. मैदानामध्ये बघायचंय ऍक्शन रिप्ले मात्र वारंवार ते दाखवलं जाईल. एफर्ट्स संघासाठी चौकार वाचवला. यावेळेस मैदानामध्ये बघायचंय समीकरणाकडे मी तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. समीकरण असेल आता शेवटचे 18 चेंडू आणि 36 धावा हे समीकरण आहे.
18 गेंदे और जीतने के लिए अभी भी 36 रनों की जरूरत. 55 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. टीम मीटिंग आपण पाहतो मैदानामध्ये घेतली जाते, परंतु इथे मैदानामध्ये दोन्ही संघाने ते लढावं लागणार आहे. प्रत्येकाची सुरुवात आपण म्हणतो ना संघर्षातून होते. आणि ज्याचा संघर्ष मोठाडा इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले तर यशही तेवढंच मोठं त्याला मिळतं. प्रेक्षकाची आपण पाहतोय गर्दी, तर ती प्रेक्षक आज गर्दी करतायत. 18 चेंडू 36 इथे बनवायचे आहेत. बोला. आज षटकाची मॅच आहे. डीपी सर 2 मिनिट आपण वेळ घेऊ. चर्चा करू आपण या विषयावरती. काय हरकत नाही. पण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो ना माणसाच्या कधी कधी माणसाच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही. मॅच सुरू करायची तर मैदानामध्ये पुन्हा जायचं. यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय समीकरण 18 चेंडूंचा आता खेळ जो शिल्लक आहे. आमचा प्रेक्षक राजा आणि पाहिले गेले तर रुसे गावातील सर्व जुने जाणते आज जिकडे बघावं तिकडे प्रेक्षक आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. उमेश कदम स्ट्रायकर मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. सतीश बधाले यावेळेस मोठा सोगती खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू एक सिंगल इथे मात्र मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. उमेश कदम आणि दत्ता पवार चांगला बॅटल आपल्याला ते मैदानामध्ये बघायला मिळेल. कारण दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले गेले तर मावळचं क्रिकेट महाराष्ट्रभर मात्र गाजवत आहेत आपल्या खेळाने. एक गोलंदाजीने गाजवतोय, एक फलंदाजीने गाजवतोय. एका बाजूला दत्ता पवार तर दुसऱ्या बाजूला उमेश कदम. मैदानाच्या मध्ये पुन्हा बघायचं यावेळेस स्ट्राईक अंत असेल. दत्ता पवार डीपी डबल पॉवर आतापर्यंत दत्ता पवारने दाखवली इथे. उमेश कदम तयार. हाफ ट्रॅकर बॉल स्क्वेअर कटचा फटका आहे. चेंडू पडला. गर 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 दिशा बदलली. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. जिंदगी के साथ जिंदगी के बाद ये लगा चौका. इथे आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग दत्ता पवारची आपल्याला बघायला मिळेल. स्क्वेअर कटचा चौकार मैदानामध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. उमेश कदम पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं आहे यावेळेस. उजव्या हाताने मारा करतोय डीपी आणि डीपीने डबल पॉवर दाखवली आहे. सडक पे कडक आहे. बेधडक ठोकलाय षटका ठेऱ्यान. Stab. आलाय चौकार आणि षटकाराची आतिषबाजी मैदानामध्ये सुरू झालेली आहे. दत्ता पवार पवार इज पॉवर आणि ती पॉवर दत्ता पवारने दाखवली आहे. लढतोय दत्ता पवार एका बाजूने. उमेश कदम तयार. पुण्याचा उजव्या हाताने पुण्याचा खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढलाय तिथे मिड विकेटला चेंडू. हसते हसते कट जाय रस्ते. स्वराज्य चषकाचा येतोय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस आपण पाहतोय चांगली बॅटिंग दत्ता पवारची मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते.
दत्ता पवारला माहिती आहे ठेच लागली म्हणून माणूस संपत नाही. शाम सूरज को ढलना सिखाती है, शम्मा परवाने को जलना सिखाती है, गिरने वालों को होती है तकलीफ मगर ठोकर इंसान को चलना सिखाती है. एक पराभव काय आला परंतु त्यानंतर कमबॅक केले दत्ता पवारने आणि नक्कीच इथे एकदा गोलंदाजाने रनअप स्टार्ट केला आणि खेळाडू मात्र तिथे स्वतःची जागा बदलली. 70 धावा आहेत, 14 गेंदे और जीतने के लिए अभी भी 21 रनों की जरूरत. 14 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये असणार आहे. श्रीकांतजी बिराजदार, त्याचबरोबर सुभाषजी डांगे, कुणालजी सिंदकर, रोहितजी साळुंके, सत्यवान साळुंके या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. उमेश कदम तयार. यावेळेस खडक आहे, स्टेट हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. षटकार छरण. थँक्यू. दत्ता पवार साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 17 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या दत्ता पवारने. व्हॉट अ बॅटिंग मॅन फ्रॉम दत्ता पवार. मॅच जिंकून दिली ना दत्ता पवारने. तर किरणजी येवले यांच्या वतीने मात्र 5000 रुपयाचा प्राइज असणार. दत्ता 500 रुपयाचा प्राइज आहे दत्ता पवारला. बॉलर तयार उमेश. ओहो यावेळेस लीडिंग एज मला वाटतं होती तिथे, परंतु कुठल्याही प्रकारचा आपण पाहिलं तर धोका नसणार आहे. 18 चेंडू 51 धावा बनवल्या दत्ता पवारने. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 77 धावा धाफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू 14 बनवायचे आहेत. 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी 14 रनों की जरूरत. 12 चेंडू 14, 91 बनवायचे आहेत. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर मैदानामध्ये जबरदस्त. आज या स्पर्धेतील दुसरं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय दत्ता पवार. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये पुण्यात बघायचं. यावेळेस सुदेशच्या हातामध्ये मात्र चेंडू ते सोपवलेला आहे. दत्ता पवारला माहिती आहे आणि लढतोय दत्ता पवार. लोअर फुल टॉस आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर छरण. थँक्यू. यावेळेस भैरनाथ उद्योग समूहाचे साऊंड सिस्टीम आहे, त्या साऊंड सिस्टीम वरती जर दत्ता पवारने षटकार खेळला ना तर किरणजी येवले यांच्या वतीने 1111 रुपयाचा प्राइज आहे. मच्छिंद्रभाऊ मोहिते यांच्या वतीने दत्ता पवार साठी 1000 रुपयाचा प्राइज. 11 चेंडू 8 बनवायचे आहेत. यावेळेस उडवलाय बॉल आसमानी टोला और यह है बंगाली रसगुल्ला. षटकार छरण. काय स्ट्रोक खेळलाय दत्ता पवारने. दत्ता पवारला कोणी चॅलेंज करू नये. हा डीपी आहे आणि सामना संपवलाय या षटकाराने. दत्ता पवार व्हाट अ बैटिंग. दर्शकों से विनती है अगर दत्ता पवार की बैटिंग आपको पसंद आई है ना तो एक बार जोरदार तालियां हो जाए. काय बैटिंग केली दत्ता पवारने. Jazz in the mix. इतनी अपनी धड़के बंधाई दुनिया पकड़ राही.